T20 क्रिकेट सामन्यामध्ये 119 धावांचा स्कोर हा कधीच मोठा धरला जात नाही। त्यातही सामना हा पाकिस्तान विरुद्ध होता, न्यूयॉर्कमध्ये होता, वर्ल्ड कपचा होता। परंतु सांगायला इतका आनंद होतोय की भारतीय संघाने 6 धावांचा विजय मिळवून दाखवला, ज्याला फलंदाज नाही तर गोलंदाज कारणीभूत होते। होय, पाकिस्तान विरुद्धचा सामना हा भारतीय गोलंदाजांनी जिंकून दिलेला आहे। एकत्रित येऊन अक्षरशः त्यांनी पाकिस्तान संघाला रोखून धरलेला आहे आणि भारतीय संघाला एक जबरदस्त रोमहर्षक विजय मिळवून दिलेला आहे। पहिली फलंदाजी करताना मराठीमध्ये एक म्हण मला आठवली, कारण पुढच्याला ठेच मागचा शहाणा अशी ती म्हण आहे। भारतीय संघातल्या फलंदाजांना जणू काही या म्हणीचा अर्थ समजलेला नव्हता, कारण जो फलंदाज फलंदाजीला आला त्यांनी फक्त एकच चूक केली आणि ते म्हणजे किंचित थांबून येणाऱ्या बॉलवरती सगळे फटके मारायला गेले आणि 10 पैकी 8 फलंदाज हे झेलबाद झालेले होते आणि भारतीय संघाला 119 धावात रोखण्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना यश आलेलं होतं। चारही पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम मारा केला आणि भारतीय संघाला गुंडाळून टाकलं। एक ओव्हर भारतीय संघाची वाया गेली। दडपण वाढलेलं होतं, त्याचं कारण ढग दूर झालेले होते, लख सूर्यप्रकाश आलेला होता, विकेटवरती जाड रोलरनी व्यवस्थित रोलिंग केलं गेलेलं होतं। त्यामुळे भारतीय संघाने फलंदाजी केली आणि पाकिस्तान संघ जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा विकेट ही थोडीशी फलंदाजीला बरी झालेली होती, पण तरीही भारतीय संघाच्या बॉलर्सनी जीवपणा लावला। सगळ्यांनी अचून टिचून मारा केला आणि खास करून नाव घ्यायलाच लागेल जसप्रीत बुमराहचं, कारण एक क्षण असा होता की रिजवान जो खेळाडू आहे अप्रतिम बॅटिंग करत होता, समंजस बॅटिंग करत होता आणि बुमराहनी त्याच्या 3ऱ्या षटकामध्ये त्याला बोल्ड केलं आणि ती नाट्यमय कलाटणी होती। त्याच्यानंतर अपेक्षित धावगती ही झपाट्यानं वाढत गेली। त्या दडपणाखाली पाकिस्तानचे फलंदाज खलास झाले, दबून गेले आणि भारतीय संघाला 6 धावांचा विजय मिळालेला आहे। या विजयाची गंमत अशी झाली आहे की भारतीय संघाने सुपर 8मध्ये एक पाऊल आत टाकलंय, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान संघाने मात्र या स्पर्धेतनं एक पाऊल बाहेर काढल्यात जमा आहे। सुनंदन लेले, एबीपी माझा, न्यूयॉर्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।